So next technique is nothing but time division multiplexing, which is belongs to digital multiplexing. Digital multiplexing म्हणजे काय? We have to consider instead of continuous time signal, we are going to consider discrete time signal. Discrete म्हणजे काय? त्याच्या आपण काहीतरी पर्टिक्युलर लेवल्स कन्सिडर करणार आहोत. सो किंवा टाइम इन्स्टंट कन्सिडर करणार आहोत. टाइम इन्स्टंट म्हटलं म्हणजे नॅचरली काय येणार आहे तुमचा तो डिस्क्रिट टाइम सिग्नल असणार आहे. एक पर्टिक्युलर तुम्ही काय करणार, एखाद्या युजरला एक पर्टिक्युलर टाइम देणार आणि तो टाइम त्याने युटिलाइज केला की त्याला परत सिक्वेन्शियली प्रत्येक एक युजर काय असणार आहे तो क्यू मध्ये असणार. प्रत्येक युजरला तुम्ही पर्टिक्युलर टाइम दिलेला असणार आहे, टाइम अलोकेशन दिलेलं असणार आहे विथ सेपरेशन ऑफ दिस टाइम अलोकेशन विथ द हेल्प ऑफ गार्ड टाइम. जसं आपण FDM मध्ये गार्ड बँड्स यूज केले होते जस्ट टू सेपरेट आउट दी टू फ्रिक्वेन्सीज. सिमिलरली इथे आपण दोन युजर्सचे टाइम सेपरेट करण्यासाठी इथे काय करतो आपण गार्ड टाइम यूज करतो. ठीक आहे, गार्ड टाइम यूज करतो. सो गार्ड टाइम्स आर इन्क्लुडेड टू सेपरेट आउट दी सिग्नल्स. सो सिम्पली काय केलेले बघा, पहिला सिग्नल आहे एचा, तर ए मध्ये त्याला काय केलं आपण डिवाइड केलेले एक पर्टिक्युलर टाइम दिलेला आहे. जेव्हा त्याचा टाइम हा संपला म्हणजे तर पुढचा काय येणार आहे, पुढचा बीचा नंबर येईल. सो इथे आपण काय केलं, बी सेंड केला. त्याच्यानंतर काय जाणार, सी जाणार, त्याच्यानंतर डी जाणार. म्हणजे इथे काय केलं त्यांनी सिक्वेन्शियली ट्रान्समिशन झालेलं आहे. आणि जेव्हा परत त्याला सिग्नल पाहिजे असेल तर परत पुढचा पिरियड कोणाचा येणार, एचा येणार आणि सायकल काय होणार, रिपीट होत जाणार. ठीक आहे. सो इन टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग इच युजर इज अलोकेटेड विथ अ सेपरेट टाइम. सो ॲज इट्स टाइम कम्प्लिटेड the channel will move to the channel will select the next signal, next user's time. ठीक है. So this is nothing but the time division multiplexing. ह्या टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये एक पॉइंट असा होता की इथे आपण काय केलेलं आहे, मी सांगितलं जसं FDM मध्ये टाइम फिक्स राहायचा तसं TDM मध्ये काय असणार आहे, ओव्हरऑल त्याची फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, सेम राहणार आहे. म्हणजेच काय, त्याची बँडविड्थ काय असणार आहे, फिक्स असणार आहे. म्हणजे प्रत्येक युजरला मला कम्प्लीट बँडविड्थ युटिलायझेशनची पॉसिबिलिटी आहे. मग मला इथे रिक्वायरमेंट नाहीये की मला खूप जास्त बँडविड्थ लागतंय, कारण का इथे मी फ्रिक्वेन्सी डिवाइड नाही करत आहे. सो बँडविड्थ रिक्वायरमेंट इथे काय झालं, रिड्यूस झालं. जी काय अलोकेटेड बँडविड्थ आहे त्याच्यातच तुम्ही काय करताय, फक्त प्रत्येक युजरला एक टाइम देताय. सो समजा हा युजर 1 साठी टाइम दिला, इथे टाइम आहे. दुसरा इथे असणार आहे, तिसरा ह्या टाइमला असणार आहे. सो तुम्ही मध्ये त्याला काय केलं, दोघांना सेपरेट केलं विथ द हेल्प ऑफ गार्ड टाइम. सो गार्ड टाइमचे यूज करून तुम्ही काय केलं, सेपरेट केलं. सो देर इज ओनली टाइम अलोकेशन. सो टाइम अलोकेशन इज प्रोव्हाइडेड इन केस ऑफ TDM सिग्नल. So there is no need of large bandwidth, which is the advantage of this TDM technique. आणि प्रत्येक वेळेस मी सांगितलं ह्या युजरला जो टाइम दिलेला असणार आहे, ह्या युजरचा टाइम संपला की तो मूव्ह कुठे होणार, टू दी नेक्स्ट युजर. सो नेक्स्ट युजरला टाइम मिळतोय. म्हणजे प्रत्येक वेळेस काय असतं की इच युजर means all signals are not transmitted simultaneously, instead they are transmitted one after the another. मग मला परत जर मला चॅनल किंवा सिग्नल माझा किंवा कॉल कनेक्शन किंवा काही प्रोसेस करायचे असेल तर मला जेव्हा माझं टाइम ड्युरेशन ऑन होईल त्यावेळेस म्हणजे मला त्यावेळेस काय मिळणार आहे, चॅनल अलोकेशन मिळणार आहे त्या टाइम ड्युरेशन पुरता. आणि त्याच वेळेस मी माझा सिग्नल काय करू शकते, ट्रान्समिट करू शकते. अदरवाईज त्यावेळेस मला काय जावं लागणार आहे, अदरवाईज आय एम इन द वेटिंग रूम. ठीक आहे, सिम्पल लक्षात ठेवायचं. म्हणजे मला कसं म्हणता येईल, सोप्यात सोपं एक्झाम्पल घ्यायचं झालं, कुठेतरी लाईन मध्ये उभे आहात तुम्ही, तुम्हाला काहीतरी ड्युरेशन दिलेलं आहे का त्या रूम मधून फिरून यायचंय, एक ड्युरेशन तेवढ्या टाइम पुरता, असं प्रत्येकाला 5-5 मिनिटाचं दिलेलं आहे. पण एखाद्याचं तिथलं एरिया बघून नाही झाला पूर्ण कम्प्लीट, तर तो परत काय करणार, लाईनच्या परत शेवटी जाऊन उभं राहणार आणि परत त्या लाईन मध्ये वेटिंगला असणार. सो ही जी आहे ही सिस्टीम म्हणजेच काय झाली, TDM सिग्नल झाला. की सिरियली सिक्वेन्शियली काय होतंय, एक युजर इन होतोय आणि आउट होतोय, युजर इन होतं, आउट होतं. ठीक आहे. सो टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये 2 टाइप्स आहे, synchronous TDM and asynchronous TDM. Now synchronous time division multiplexing means what?
each device or the user is allocated with a fixed time slot. Doesn't matter that corresponding user is has its own data to transmit the signal. म्हणजे मला असं फॉर एक्झाम्पल असं अज्युम करू की मी आहे, अजून पार्थ आहे, मयूर आहे, सृष्टी आहे, असे 3-4 आपण आहोत. माझ्याकडे सिग्नल आहे, मला कॉल प्रोसेस करायचा आहे किंवा मला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. पार्थकडे डेटा ट्रान्सफर करायला काहीच नाही. स्टील मला पार्थला, सृष्टीला आणि अजून कोणी पण मेंबर सगळ्यांना काय केलेलं असणार आहे, एक 10 सेकंदाचा किंवा 1 मिनिटाचा मला काय दिलेला असणार आहे, टाइम ड्युरेशन दिलेला असणार आहे. त्या टाइम ड्युरेशन मध्ये मी डेटा सेंड करणार. माझा डेटा सेंड झाला की पार्थला टाइम अलोकेट मिळणार. बट पार्थकडे काय डेटा नाहीच आहे, म्हणजे तो डेटा काय झालेला आहे, तेवढा टाइम पिरियड काय झाला, वाया गेला. सो वेस्टेज ऑफ टाइम टेक्स प्लेस इन दॅट केस ऑफ सिंक्रोनस टीडीएम. म्हणजे काय होतंय की सिंक्रोनस टीडीएम मध्ये युजरकडे डेटा असो किंवा नसो तरी पण त्याला काय दिलेलं असतं, एक पर्टिक्युलर टाइम दिलेला असतो टू ट्रान्समिट दी सिग्नल. सो इट डझंट मॅटर दॅट द युजर हॅज एनी डेटा टू ट्रान्समिट ऑर नॉट. सो ही जे आहे हा मेन डिसएडव्हान्टेज आहे जो सिंक्रोनस टीडीएम मध्ये आहे, की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ वेस्टेज ऑफ टाइम वेन द युजर इज इन इडल स्टेट. इडल स्टेट मीन्स इट हॅज नो डेटा टू ट्रान्समिट. सो ही मेन केस आहे. बाकी असिंक्रोनस टीडीएम मध्ये काय असतं, ॲज पर दी रिक्वायरमेंट द डेटा इज ट्रान्समिटेड. म्हणजे काय होणार आहे की तो प्रत्येक वेळेस प्रत्येकाचा काय करेल, चेक करणार की पर्टिक्युलर ए सिग्नल आहे, युजर 1 आहे, युजर 1ला किती टाइम ड्युरेशन लागतोय तो कॅल्क्युलेट केला जाईल, तेवढा त्याला अलोकेट केला जाईल. युजर 2 कडे डेटा आहे की नाही तो चेक केला जाईल. अदरवाईज काय जाणार नसेल त्याच्याकडे तो युजर 3ला अलोकेट केला जाईल. सो म्हणजे काय होत आहे तिथे, इट अवॉइड्स दी वेस्टेज ऑफ टाइम. ठीक आहे. सो दिस इज द बेसिक डिफरन्स बिटवीन युअर सिंक्रोनस अँड असिंक्रोनस टीडीएम. सो सिंक्रोनस टीडीएमची ते डायग्राम मी जे सांगितलं. आता इथे काय दिसतंय बघा, पहिल्यांदा काय केला, एचा डेटा सिग्नल ट्रान्समिट केला. सिक्वेन्शियली आपण टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये सिक्वेन्शियली 1 by 1 एक युजरचा डेटा ट्रान्समिट केला जातो, बरोबर. मग एचा ट्रान्समिट केला, मग बीचा ट्रान्समिट केला, सीचा ट्रान्समिट केला आणि परत डीचा ट्रान्समिट केला. परत एने चॅनल घेतलं, ठीक आहे, एला सिग्नल ट्रान्समिट करता आला. बट आता काय झालंय, बी आणि सी कडे डेटा नाहीये. स्टील त्यांना काय मिळालेली आहे, एक फ्रेम मिळाली, टाइम फ्रेम मिळाली आहे. सो इथे काय झाला, हा इथे काहीच डेटा नाही, न्यूट्रल आहे, इडल स्टेट आहे. स्टील दे गेट सम टाइम स्लॉट. दॅट मीन्स इथे तोपर्यंत डीला काय करावं लागतंय, वेट करावं लागतोय. म्हणजे डीचं सिग्नलचं जो डीचं जे काम आहे सिग्नल सेंडिंगचं ते काय होतंय, डिले होतंय ड्यू टू दिस idle state of B and C where they have no data to transmit the signal. ठीक आहे, त्यांच्याकडे कुठलाही डेटा नाहीये ट्रान्समिट करायला. स्टील त्यांना अलोकेशनमुळे काय झाला, डी काय गेला, वेटिंग कडे गेला. सो ही स्टेट म्हणतो आपण त्याला सिंक्रोनस टीडीएम मध्ये, दॅट इन सिंक्रोनस टीडीएम each user is allocated with some fixed time. ठीक आहे, दो the user has data or not. ही मेन कंडिशन आहे, दो युजर हॅज डेटा ऑर नॉट, स्टील एव्हरी युजर इज अलोकेटेड विथ अ पर्टिक्युलर टाइम स्लॉट. देन इन अनसिंक्रोनस टीडीएम, असिंक्रोनस टीडीएम मध्ये काय असतं, स्लॉट्स आर नॉट फिक्स्ड. सो टाइम स्लॉट्स आर नॉट फिक्स्ड, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट ऑफ पर्टिक्युलर युजर टाइम स्लॉट्स आर अलोकेटेड. समजा आता मग इथे काय दिसतंय बघा, डायग्राम मध्ये काय दिसतंय, पहिल्यांदा एचा डेटा ट्रान्समिट केला, मग बीचा ट्रान्समिट केला, सीचा ट्रान्समिट केला. ठीक आहे, त्यानंतर डीचा ट्रान्समिट केला, परत एने काय घेतला, एला डेटा सेंड करायचा तो म्हणून एने पाठवला. मध्ये काय झालं, बी आणि सीचा रिक्वायरमेंट नव्हती, सो डायरेक्टली डीचा नंबर आला. सो इथे काय झालेलं आहे, इट अवॉइड्स दी वेस्टेज ऑफ दॅट टाइम. सो टाइम स्लॉट्स आर नॉट फिक्स्ड, डिपेंडिंग अपॉन द रिक्वायरमेंट ऑफ युजर द डेटा इज ट्रान्समिटेड. इफ एनी युजर हॅज नो डेटा देन इट इज स्किप्ड बाय दी that communication channel and the next user can enter into the queue. ठीक आहे, सो सिंपल आहे. सो इथे म्हटलेलं आहे बघा, इन asynchronous time division multiplexing time slots are not fixed to particular device. Instead they are allotted
टू एनी ऑफ द डिव्हाइस दॅट हॅव डेटा टू सेंड, म्हणजे ज्यांच्याकडे डेटा अवेलेबल आहे तेच फक्त युजर्स काय करणार आहे, दे कॅन ट्रान्समिट द डेटा. ज्यांच्याकडे डेटा नाही आहे त्यांना आपण काय केलंय, क्यू मध्ये ठेवलेलंच नाही. या सेकंड स्टेटमध्ये बघा, बी आणि सी ला क्यू मध्ये ठेवलेलंच नाही, डायरेक्टली ए नंतर डी डेटा ट्रान्समिट करतो आहे. सो सेम ही केस होत असते असिंक्रोनस टीडीएम मध्ये. So advantages and disadvantages of time division multiplexing. टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग मध्ये ऍडव्हान्टेजेस काय येणार आहे, द फुल बँडविड्थ रिक्वायरमेंट. मी ऑलरेडी सांगितलं, देर इज नो नीड ऑफ रिक्वायरमेंट ऑफ एनी एक्स्ट्रा और लार्ज बँडविड्थ बिकॉज वॉट एव्हर द अवेलेबल बँडविड्थ इट इज अवेलेबल टू ऑल युजर्स बिकॉज देर इज अ frequency is constant but time is changing, time is allocated to each user. Hence full bandwidth utilization can take place by every user. Then time division multiplexing technique is more flexible. ऑटोमॅटिकली तुम्हाला तिथे फ्रिक्वेन्सी डिवाइड नाही करायची आहे, म्हणजे लार्ज बँडविड्थची रिक्वायरमेंट नाहीये. सो सर्किट कॉम्प्लेक्सिटी काय होते, तिथे रिड्यूस्ड होते. हेन्स दिस टेक्निक बिकम्स मोर फ्लेक्झिबल वन. सो इन टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग द प्रॉब्लेम ऑफ क्रॉसटॉक इज व्हेरी लेस. मी ऑलरेडी सांगितलं होतं की एफडीएम मध्ये क्रॉसटॉकची पॉसिबिलिटी असते इफ युअर फ्रिक्वेन्सी इज नॉट प्रॉपरली डिवाइड और नॉट प्रॉपरली डिझाईन्ड, देन देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ इंटरफेरन्स ऑफ टू फ्रिक्वेन्सी, म्हणजे लो फ्रिक्वेन्सी आणि हाय फ्रिक्वेन्सी पण काय होऊ शकतात, मिक्सअप होऊ शकतात. आणि क्रॉसटॉक म्हणजे जुन्या काळात तुम्ही बघितलं असेल बघा, आपण फोन केला, फोन लावला टेलिफोनिक कन्व्हर्सेशन मध्ये, ती तो तिसऱ्यालाच फोन लागायचा. तिसऱ्याला फोन लागला की म्हणजे आपण डायल केलेला नंबर एक आणि बोलणारा दुसराच राहायचा. किंवा काय व्हायचं की सायमल्टेनियसली कधी कधी आवाज दोन्ही ऐकायला यायचे. म्हणजे सो क्रॉसटॉक म्हणजे काय होता, क्रॉस कनेक्शन, सिम्पल लँग्वेज मध्ये म्हटलं तरी चालेल. किंवा एखादा मी फोनवर बोलते किंवा रिंग्स गेली, पुढच्या समोरच्याने फोन रिसिव्ह पण केला, पण रिसिव्ह केल्यानंतर तो तिकडनं हॅलो हॅलो म्हणतोय पण त्याचा आवाज नाही ऐकता. आपण जो दुसरा फोनवर बोलतोय कुठेतरी त्याची तो लाईनवर कनेक्टेड असायचा दुसरीकडे, त्याचं कधी कधी आपल्याला कन्व्हर्सेशन ऐकायला यायचं. सो ही जी केस होती, दिस इज नथिंग बट द केस ऑफ क्रॉसटॉक. ठीक आहे. सो हे टेलिफोनिक सिस्टीम मध्ये ऑकर झालं होतं, ते आपण अवॉइड केलं विथ द हेल्प ऑफ टीडीएम टेक्निक. म्हणजे नेक्स्ट टेक्नॉलॉजी आली तुमची जी सीड आपण म्हणतो ना, जीएसएम टेक्नॉलॉजी. सो जीएसएम मध्ये आपण टीडीएम यूज केलेला आहे. ठीक आहे. इनिशियली त्याच्यामध्ये आपण आधीच्या जे टेलिफोन सिम्पल्स होते, सिम्पल टेलिफोनिक सिस्टीम मध्ये एफडीएम टेक्निक यूज केलं होतं. सो ते क्रॉसटॉक इथे काय झाला, अवॉइड झालेला आहे. त्यानंतर डिसएडव्हान्टेजेस काय येणार, डिसएडव्हान्टेज म्हणजे काय, सिंक्रोनायझेशन मध्ये सिंक्रोनायझेशन इज रिक्वायर्ड इन केस ऑफ सिंक्रोनस टीडीएम विच इज द मेन फॅक्ट. आणि इन केस ऑफ सिंक्रोनस टीडीएम it happens that there is a wastage of time because if some user has no data to send, still it is allocated with some particular time slot. Hence there is a wastage of time. So हे एक त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहे. ओव्हरऑल ऍडव्हान्टेजेस ऑफ मल्टिप्लेक्सिंग और ऍडव्हान्टेज काय येणार आहे, वी कॅन ट्रान्समिट मल्टिपल सिग्नल ओव्हर दी सिंगल चॅनल. हेन्स देर इज अ इफेक्टिव्ह यूज ऑफ चॅनल बँडविड्थ. ऑल्सो मल्टिप्लेक्सिंग रिड्युसेस दी कॉस्ट, म्हणजे प्रत्येक इंडिव्हिज्युअल सिंगल युजरला बँडविड्थ अलोकेशन करण्यापेक्षा जर एकच बँडविड्थ नंबर ऑफ युजर्समध्ये आयदर डिवाइड केली किंवा एकच बँडविड्थचं युटिलायझेशन करून नंबर ऑफ युजर्सला एक पर्टिक्युलर टाइम दिला, तर त्याच्यामध्ये तुमचं काय होत होतं, ओव्हरऑल जो मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट आहे ती काय झाली, रिड्यूस होते. सो मल्टिप्लेक्सिंग रिड्युसेस दी कॉस्ट रिक्वायरमेंट. देन मल्टिप्लेक्सिंग रिड्युसेस सर्किट कॉम्प्लेक्सिटी. नॅचरली प्रत्येक युजरसाठी सेपरेट सिस्टीम डिझाईन करण्यापेक्षा इट इज बेटर टू डिझाईन अ सिस्टीम विच कन्सिस्ट ऑफ मल्टिपल युजर्स. ठीक आहे. सो ओव्हर विच दिस मल्टिपल युजर्स कॅन ट्रान्समिट दी डेटा. ऍप्लिकेशन्स कुठे कुठे येणार आहे, इट कॅन बी युज्ड इन मेन ऍप्लिकेशन दॅट इज टीव्ही ब्रॉडकास्टिंग, देन टेलिफोन सिस्टीम, सॅटेलाइट कम्युनिकेशन, टेलिमेंट्री अँड अदर कम्युनिकेशन सिस्टीम अँड कम्प्युटर पेपर. ओके. सो आता येतोय आवाज, सो ऍप्लिकेशन्स ऑफ मल्टिप्लेक्सिंग सांगत होते मी. ठीक आहे. तर इथे दिसताच टीव्ही ब्रॉडकास्टिंग आहे, टेलिमेंट्री सिस्टीम आहे, सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही हे मल्टिप्लेक्सिंग टेक्निक यूज करता. सो दिस वॉज ऑल अबाउट दी मल्टिप्लेक्सिंग टेक्निक. म्हणजे हा
पोर्शन आपला हा पार्ट झालेला आहे युनिटचा, ज्याच्यामध्ये आपण टोटल मल्टिप्लेक्सिंग टेक्निक स्टडी केले. मल्टिप्लेक्सिंग मध्ये होते अनालॉग सिग्नल, अनालॉग मल्टिप्लेक्सिंग अँड डिजिटल मल्टिप्लेक्सिंग. अनालॉग मल्टिप्लेक्सिंग अगेन क्लासिफाइड into two types, that is FDM and WDM, and digital multiplexing is classified as TDM. TDM again classified into two types, that is synchronous TDM and asynchronous TDM. क्लिअर? सो हे आपण सगळे आता स्टडी केलेले आहे. कोणाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर विचारू शकता.